तर आता मस्त बीचवर जातो, इथं फोटोशूट करतो जरा. गुड मॉर्निंग गाईज, इट्स डे 2 आणि आता वाजले 6:45 सकाळचे आणि इथला व्ह्यू आणि नेचरचा आवाज इतका छान आला आहे, तो तुम्हाला ऐकवतो जरा. मी एकटाच उठलो आहे, बाकी सगळे झोपलेले इथं आणि आहे ना. मी मस्त इथे बाल्कनीमध्ये बसलेलो आहे आणि एकदम छान थंडी हवा आणि मस्त नेचरचा आवाज येतो आहे. तर तो आवाज तुम्हाला ऐकवतो थोडा वेळ, एन्जॉय तो साऊंड. काल असं झालं की आम्ही जे बीचवर गेलो होतो, बीचचे शॉट मी पाहिले असेल, 1-2च घेतले, काही एवढं नव्हतं. लगेच तिथून वापस आलो आणि त्यानंतर डिनर वगैरे केला एका रेस्टॉरंटमध्ये. ते काही शूट नाही केलं मी. त्यानंतर घरी आलो आणि गेम वगैरे खेळलो, मोनोपली वगैरे, आणि त्यानंतर मग झोपलो आणि आता उठलो आहे. आणि 12 वाजले असते झोपायला. मी उठलो आहे, अजून एक मित्र उठला आहे आणि आम्ही दोघं सीन बघतो आहे. तर एन्जॉय करतो आहे. आणि आजचा प्लॅन असा राहणार आहे की आता सगळे उठले की फ्रेश वगैरे होऊ, जर इथं आसपास काही असेल मंदिर वगैरे तर जाऊ तिथे, आणि दुसरं काय नाही मग डायरेक्ट निघू. कारण की जाताना घाट इतके लागतं पागलसारखे, जसं की तुम्ही काल मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, डेंजर व्लॉग हे लागतात, घाट लागतात. मग या इथं पण लागायची शक्यता आहे, त्यामुळे बघू, लवकरच निघू आणि लवकर पोचायचं आहे. तर मग चला भेटूया पुढच्या शॉर्टमध्ये. फोटोशूट हे करायचं, इथे इतकं छान सीन आहे. सीन म्हणजे फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये एकदम भारी येत आहे, तर मग ते काढायची मजाच वेगळी आहे. तर मग आता ते रेडी होतं थोडं आणि ट्रायपॉड वगैरे मी त्याच्या रूममध्ये आणि रूम लावते. भेटूया मग. छान अशा सुंदर सीनने आम्ही आता निघतो इथून. 12 वाजता चेकआउट आहे आमचा, तर चेकआउट करून जातो पुण्याला आणि रस्त्यातले शॉट दाखवतो. मध्ये थांबू तर आम्ही नीला थांबलो तर तिथले व्ह्यूज वगैरे घेऊ जरा. तर आम्ही इथं खूप सारा एन्जॉय केला मस्तपैकी 2 दिवस आणि खूप मजा आली. तर सीन एन्जॉय करत करत चला, तर मग आता व्लॉग एंड करतो. पुण्याला जाऊन भेटूया आपण, पुण्याला एंड करतो तिकडे जाऊन, ठीक आहे. तर आता मस्त घराकडे चलो. आता वाजले दुपारचे 1:30-2 काहीतरी होत आहे. तर सगळ्यांना इथं भूक लागली होती. मग म्हटलं, आम्हाला हा ढाबा दिसला रस्त्यामध्ये, म्हणजे गुगल मॅपवर बघितलं. मग इथे सगळे थांबलो आम्ही. आता जेवतो इथे छान असं, काय जे काय असेल ते, शेवभाजी किंवा दाल तडका वगैरे. जस्ट एक सुसू ब्रेक घेतला आहे आता इथे. तर इथला सीन जो आहे ना, तर तो दाखवतो, एकदम सही दिसतोय. आम्ही एका टर्नवर तांबेनी घाटात आहोत आता. तर असा इथं सीन आहे. सीन एन्जॉय करा तोपर्यंत मी तिथं पूर्ण धबधब्यामध्ये जातो. चला.
पोचलेला आहे घरी आता. तर जरा फ्रेश होतो मग तुमच्याशी बोलतो, कारण की आता कपडे पण बदलायचे, सगळं धुवायला वगैरे टाकतो आणि मग बोलतो. मग व्लॉग साइन करूया, थोडंफार ट्रिपबद्दल बोलू, मग भेटू. तर हा दुसरा दिवस आहे. काल आम्ही ट्रिपवरनं आलो. तर काल एकदमच थकलेलं होतं म्हणून काही रेकॉर्ड नाही केलं ट्रिपबद्दल, तर आज रेकॉर्ड करतोय. तर आमचं डिसाईड झालं, जसं की व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं पूर्ण ट्रिपबद्दल. तर आम्ही विला बुक केलेला होता आणि ऑल दॅट ऑल असं तसं सगळं. बट तिथे बीचबद्दल सांगायचं झालं तर तिथे असं आमच्याशिवाय म्हणजे थोडेसेच लोक होते. जसं माझ्या बाजूला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल लास्ट ब्लॉगच्या, तर थोडेसे लोक होते, दोन चार, बाकी कोणी होतच नाही. पूर्ण शांत, पूर्ण एकदम सायलेंट बीच होता. तर असा तो बीच होता. आणि तिथले जे केअरटेकर वगैरे होते, आम्ही जिथं विला घेतला होता, ते म्हणत होते की तिथं आता डॉल्फिनचा सीझन येणार आहे, म्हणजे नेक्स्ट मंथ मे बी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तो असतो. तर तो टाइम एकदम छान आहे तिथं जायसाठी. जर तुम्हाला एकदम शांत जागा अनुभवायची असेल तर तो विला, मिमोसा विला नाव होतं त्याचं, तो दापोलीला आहे. तर तो तुम्ही एकदा एक्सपिरियन्स करा, बिकॉज तो इतका शांत होता, तिथं कोणीच नाही आणि समोर पूर्ण समुद्र, क्लिअर पूर्ण समुद्राचा आवाज येत होता, पक्षी वगैरे सगळा आवाज येतो, एकदम छान असं गार्डन वगैरे होतं. आणि हा तिथे बॉन फायर पण होतं, बट त्याचे सेपरेट चार्जेस होते आणि पाऊस होता म्हणून आम्ही तो बॉन फायर नाही घेतला तिथला. ते सर्कल दिसलं असेल तुम्हाला प्रत्येक शॉटमध्ये, तर ते त्याचं होतं. तर अशी होती आमची ट्रिप. आणि तुम्हाला ही सिरीज कशी वाटली, म्हणजे 2 दिवसाचं होतं बट मी त्याला सिरीजमध्ये कन्वर्ट केलं 3 पार्टमध्ये. तर हा तिसरा पार्ट आहे. दिस इज द एंड ऑफ दापोली सिरीज. तर ही सिरीज कशी वाटली तेही सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, या व्हिडिओला पूर्ण प्लेलिस्ट बघा आणि प्लेलिस्टला पण लाईक करा, वोट करा. तिथं नवीन काहीतरी आलंय ते मला नाही माहिती, करा तुम्ही ते सगळं. आणि चला तर मग भेटूया पुढच्या एका व्लॉगमध्ये. आणि मे बी पुढची पण एक नवीन प्लेलिस्ट असू शकते. पुढचं एकदम सुपर ठिकाण राहू शकतं, एकदम फॅब्युलस, एकदम एकदम डिवोशनल वगैरे काहीतरी आहे. लवकरच पुन्हा एक नवीन प्लेलिस्ट येते, तर त्यासाठी स्टे ट्यून राहा, सबस्क्राईब करा आणि तिथं बेल आयकॉन मध्ये दाबून ते पर्सनलाइज राहतं ना, तिथं ऑल करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येकाचं नोटिफिकेशन येईल. आणि भेटूया पुढच्या एका सिरीजमध्ये, व्लॉग नाही म्हणणार, प्लेलिस्टमध्ये म्हणेल. तर लवकरच येते, स्टे ट्यून.